Problem 2. Write an arithmetic progression whose first term is a and common difference is d in each of the following. Number 1. फर्स्ट टर्म आपल्याला 10 दिली आहे आणि कॉमन डिफरन्स 5 दिलेला आहे आणि आपल्याला राईट काय करायचं आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन कधी असते जेव्हा आपल्याला सिक्वेन्स दिला असतो नंबरचा तेव्हा कॉन्जुगेटिव्ह टर्मचं डिफरन्स कसं असते कॉन्स्टंट असते. म्हणजे फर्स्ट टर्मपेक्षा नेक्स्ट टर्म ही कॉमन डिफरन्सनी ग्रेटर असते. तर आता आपण फर्स्ट टर्मला T1 म्हणू. म्हणजे T1ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 10. आता आपल्याला काढायची आहे सेकंड टर्म T2. तर T2ची व्हॅल्यू काय होईल T1च्या व्हॅल्यूपेक्षा डीनी ग्रेटर राहील म्हणजे कॉमन डिफरन्सनी. म्हणजे 10 प्लस कॉमन डिफरन्स 5 आहे म्हणजे किती होऊन जाईल 15 होऊन जाईल. थर्ड व्हॅल्यू T3 काय होईल T2पेक्षा डीनी ग्रेटर राहील कॉमन डिफरन्सनी म्हणजे काय होईल 15 प्लस 5 किती होऊन जाईल 20. मग T4 काय होईल T3पेक्षा डीनी ग्रेटर राहील कॉमन डिफरन्सनी म्हणजे T3 प्लस डी म्हणजेच T3 किती आहे 20 प्लस 5 किती होऊन जाईल 25. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला काय मिळेल अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज फर्स्ट टर्म 10 सेकंड 15 थर्ड 20 फोर्थ 25 म्हणजे 10 15 20 25 डॉट डॉट डॉट. फर्स्ट टर्म a इज इक्वल टू -3 आणि कॉमन डिफरन्स आपल्याला 0 दिलेला आहे आणि आपल्याला राईट द अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर आपण फर्स्ट टर्मला T1 म्हणतो. तर T1 इज इक्वल टू काय होईल -3 आणि आता आपल्याला T2 काढायची आहे. तर T2 ही टर्म T1पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर असते म्हणजे काय होईल T1 प्लस डी म्हणजे काय होईल T1 आहे -3 प्लस डी आहे 0 आणि -3 प्लस 0 काय होऊन जाईल -3. आता काढायची आहे T3 ही T2पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर राहील म्हणजे काय होईल T2 किती आली आपली -3 प्लस 0 म्हणजे काय होऊन जाईल -3 होऊन जाईल. मग T4 ही T3पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर राहील T3 प्लस डी. तर T3 आपली आहे -3 प्लस 0 म्हणजे किती होऊन जाईल -3. आपल्याला काय लिहायचं आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ -3 -3 -3 -3 -3 डॉट डॉट डॉट. दिस इज अन अर्थमॅटिक. प्रॉब्लेम 3. फर्स्ट टर्म a इज इक्वल टू -7 अँड कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू हाफ. राईट अन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर आपण फर्स्ट टर्मला काय म्हणतो T1. आता T1ची व्हॅल्यू आपली किती झाली -7. आता सेकंड टर्म T2 काढायची आहे. तर T2 ही टर्म T1 या टर्मपेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर असते म्हणजे T1 प्लस डी म्हणजेच T1 किती आहे -7 आणि डी काय आहे 1/2. आता आपल्याला याची ॲडिशन करावं लागेल. तर डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 2 1 जार 2 7 2 जार 14 आणि मायनसचं साईन आहे तर -14 प्लस 1 × 1 1 आणि याचं सबस्ट्रॅक्शन किती येईल -13/2. आता आपल्याला काढायची आहे T3 ही T2पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर राहील T2 प्लस डी. आता T2 आपण किती काढली -13/2 आणि कॉमन डिफरन्स किती दिला आहे 1/2. आता बघा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे डिनॉमिनेटर इथे 2 राहील आणि यांचं सरळ सबस्ट्रॅक्शन होईल -13 प्लस 1 म्हणजे -12 आणि याला 2नी डिवाइड केलं तर -6 2 6 जार 12. आता काढायचा आहे T4.
T4साठी काय होईल T3 प्लस कॉमन डिफरन्स म्हणजे D. T3 पेक्षा Dनी ग्रेटर राहील T4 टर्म. T3 किती आहे -6 प्लस कॉमन डिफरन्स काय आहे हाफ. आता याची आपल्याला काय करायची आहे ॲडिशन. तर डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर डिफरंट झाले तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल 2 1 जा 2 6 2 जा 12 आणि मायनसचं साईन आहे तर -12 प्लस 1 इंटू 1 1 याचं सबस्ट्रॅक्शन होईल -11/2. तर T1 T2 T3 T4 therefore अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज. फर्स्ट टर्म किती आली आपली -7. सेकंड आहे 13/2. थर्ड आहे -6 आणि फोर्थ आहे -11/2 ... प्रॉब्लेम 4. फर्स्ट टर्म A इज इक्वल टू -1.25 अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 3. राईट अँड अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर आपण फर्स्ट टर्मला काय म्हणू T1 म्हणजे आपली T1ची व्हॅल्यू काय होऊन जाईल -1.25. मग आपल्याला T2 फाइंड आउट करायची आहे. तर T2 ही जी टर्म आहे T1 पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर असते म्हणजे T1 प्लस D. तर T1 आपली किती आहे -1.25 आणि प्लस कॉमन डिफरन्स 3. तर याचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे 3.00 - 1.25 काय होईल सबस्ट्रॅक्शन इथे 5 येऊन जाईल. 10 - 5 5 कॅरी 1 10 - 3 7 पॉईंट कॅरी 1 3 - 2 1 म्हणजे याचा आन्सर येऊन जाईल 1.75. आता आपल्याला काढायची आहे T3. T3 काय होईल T2 पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर म्हणजे T2 प्लस D. T2 काय आहे 1.75 प्लस कॉमन डिफरन्स किती आहे 3. आता 1.75 आणि 3 किती होईल 4.75. मग आपल्याला काढायचं आहे T4. T4 ही काय होईल T3 पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर होईल म्हणजे T3 प्लस D. T3 काढली आपण 4.75 प्लस कॉमन डिफरन्स किती आहे 3 आहे म्हणजे 4 आणि 3 7.75. तर T1 T2 T3 T4 म्हणजे therefore अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज. फर्स्ट टर्म -1.25. सेकंड टर्म 1.75. थर्ड टर्म 4.75. फोर्थ टर्म 7.75 ... फर्स्ट टर्म A इज इक्वल टू 6 आणि कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू -3. आणि आपल्याला काय करायचं आहे राईट अँड अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर फर्स्ट टर्मला आपण T1 म्हणतो तर T1 इज इक्वल टू काय होऊन जाईल 6 होईल. मग आपल्याला काढायची आहे T2 टर्म. तर T2 ही T1 पेक्षा कॉमन डिफरन्सनी मोठी असते ग्रेटर असते T1 प्लस D म्हणजे 6 T1 आणि D किती आहे +-3 म्हणजे काय होईल 6 ± -3. तर 6 - 3 काय होईल 3. मग आपल्याला काढायची आहे T3. T3 काय होईल T2 पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर होईल म्हणजे काय होईल T2 किती काढली 3 प्लस कॉमन डिफरन्स आहे -3 3 प्लस मायनस -3 - 3 0. T4 ही T3 टर्मपेक्षा कॉमन डिफरन्सनी म्हणजे Dनी ग्रेटर राहील. मग T3 किती काढली 0 प्लस -3. तर 0ला अर्थ नसते ±-3. therefore
अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. तर फर्स्ट टर्म किती आहे 6, सेकंड टर्म 3, थर्ड टर्म 0, फोर्थ टर्म -3 ... Problem 6. First term a is equal to -19 and common difference d is equal to -4. Write and arithmetic progression. आपल्याला काय करावं लागेल मग फर्स्ट टर्म t1 आपल्याला किती दिली आहे -19. आता आपल्याला काढावं लागेल t2 ही टर्म जी आहे t1 पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर राहील. तर t1 आपलं किती आहे -19 प्लस कॉमन डिफरन्स आहे -4 म्हणजेच काय होईल -19 प्लस -4. आता दोन्ही नंबर कसे आहे मायनस म्हणजे साईन कशी आहे सेम आहे. साईन सेम असेल तर ॲडिशन होते आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर 19 आणि 4 काय होईल 23 मायनसमध्ये. मग आपल्याला काढायचं आहे t3 ही जी टर्म आहे t2 पेक्षा dनी ग्रेटर राहील म्हणजे कॉमन डिफरन्सनी ग्रेटर राहील t2 प्लस d. आता t2 आपण किती काढली -23 प्लस डीची व्हॅल्यू आहे -4 म्हणजे काय होईल -23 प्लस -4. आता सेम साईन आहे तर ॲडिशन होईल मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर 23 आणि 4 किती होऊन जाईल 27. मग काढायचं आहे t4 ही काय होईल t3 पेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर होऊन जाईल. तर t3 आपण किती काढली -27 प्लस कॉमन डिफरन्स काय आहे -4 म्हणजेच -27 प्लस मायनस सेम साईन आहे तर ॲडिशन होईल आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये तर किती होऊन जाईल 31. देअरफोर अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज फर्स्ट टर्म काय आहे -19, सेकंड -23, थर्ड -27, फोर्थ -31 ...